आराध्य दैवत म्हणजे माझे सद्गुरु संत बाळू मामा, सद्गुरु संत बाळू मामा। का मामा? शंभू कैलासीचा राजा, त्याचे नमस्कार माझा गिरदास उभे मांडीवरी आणि गंगा वागवितो श्री अशा मामाचं गेली 5 दिवस झालं दर्शन घडते। त्यात तेच मामा देवरूप सोडून संत रूपामध्ये आले म्हणून तुम्हा मला दर्शन घडतं या त्यात तुमच्या आमच्या जीवनाचं पुण्य उदयाला आला असं समजावा। का मी सांगत नाही, आज ज्यांची विजय ते तुकोबराय सांगतात, पुण्य फळले भौत दिवसा पुण्य फळले भौत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिरले माझे पुढे। बरोबर ना माडकरवाडी करून भौत दिसाचे साकडे कोंढाटले पुढे परभ्रम सावळे। अरे ज्यार्थी तुम्हाला संतांचं दर्शन घडलं त्यार्थी उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला। म्हणून अशा सद्गुरु संत बाळू मामाचं तुम्हाला गेली 5-6 दिवस झालं या 52 फाट्यावरती दर्शन घडते। ते संत तुमचा आमचा उद्धार होण्याकरता मृत्यू लोकांमध्ये अवताराला आले। आता मामांनी अवतार कुणाच्या पोटी घेतला तर मयाप्पन सुंदरा मातेच्या पोटी जन्म घेतला। या मामांनी मयाप्पन सुंदरा मातेच्या पोटी जन्म घेऊन काय केलं तर जे पूर्वीच्या संतांनी कार्य केलं तेच माझ्या मामांनी कार्य केलं। पूर्वीच्या संतांनी काय केलं? जाडो संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव। पूर्वीच्या संतांनी सन्मार्गाची वाट दाखवली, पूर्वीच्या संतांनी भक्तीचा मार्ग दाखवला, पूर्वीच्या संतांनी देव दाखवला, पूर्वीच्या संतांनी देवाचं महत्व सांगितलं। तेच माझ्या सद्गुरु संत बाळूमामांनी पूर्वीच्या संतांनी जो मार्ग दाखवला तोच मार्ग तुम्हाला सद्गुरु संत बाळूमामा दाखवून निघून गेले। म्हणजे पूर्वीच्या संतांनी जे कार्य केलं तेच माझ्या सद्गुरु संत बाळूमामाचं कार्य। पण पूर्वीच्या संतांपाशी जेवढी शक्ती होती तेवढी शक्ती माझ्या सद्गुरु संत बाळूमामापाशी करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती पूर्वीच्या संतांपाशी होती। तसं सद्गुरु संत बाळूमामापाशी देखील कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती होती। बघा तुम्ही, मी नेहमी सांगतो आणि आजही सांगतो, ऐका। वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली। ती कोणाच्या हातनं लिहिली? स्वतःच्या हातनं सच्चिदानंद बाबांकडून लिहिली। पण ते सच्चिदानंद बाबा जिवंत होते का? हो नव्हते। सच्चिदानंद बाबांचं प्रेत चाललं होतं आणि ज्ञानोबाराय निवृत्ताचा स्वापर काका मुक्ताई सिद्धी प्रमाणपत्र आणण्याकरता पैठण निघाले होते। त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणले, दादा हे काय चाललंय रे? त्यावेळेस निवृत्ताचा म्हणाले, ज्ञाना हे प्रेत चाललंय,
यावेळेस ज्ञानोबा म्हणतात